विनंती आहे, आपण एक काम करू, ब्राह्मणाला असणारा आपण शिदा देऊ, त्यांना भोजन करू, गायी असणाऱ्या दान करू, दान धर्म करू. असं ठरवल्याच्या नंतर ज्यावेळेस वसुदेवांनी नंदबाबांनी असणाऱ्या ब्राह्मणाला आज्ञा दिली आणि संपूर्ण असणारे जे नगरामधले जे ब्राह्मण आहेत त्यांना बोलवल्याच्या नंतर निमंत्रण पत्रिका पाठवली की तुम्ही आमच्या घरी असणारं भोजन करण्याकरता या. आणि कार्यक्रम ठेवला, यज्ञ हवन केले आणि जे श्रीकृष्ण भगवंत आहेत त्यांच्या नावाने असणाऱ्या भरपूर गायी असणाऱ्या भेट वस्तू म्हणून दान स्वरूपामध्ये त्या ब्राह्मणाला असणाऱ्या दिल्या. आणि ज्यावेळेस जे त्या काळामध्ये नामकरण जो विधी आहे ते असणारे पुरोहित करणारे एक ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणाचं असणारं जे नाव आहे ते म्हणजे यदूंचे कुल पुरोहित जे आहेत श्री गंगाचार्य, जे असणारे गंगाचार्य आहेत, गर्गाचार्य त्यांचं नाव आहे. जे गर्गाचार्य आहेत त्यांना असणारे त्यांनी निमंत्रण पत्रिका पाठवली आणि त्यांना घरी बोलवलं. त्यावेळेस नंदबाबा जवळ बसले, त्यांची असणारी पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर त्याला नमस्कार करून म्हणाले, गुरुवर्य तुम्ही या ठिकाणी आलात यामध्ये काही आम्हाला आनंद झालेला आहे, परंतु अडचण अशी आहे, साधारणपणे तुमचं दर्शन होणं हे खूपच अवघड आहे, पण माझ्या असणारे तुम्ही शब्दाचा मान राखून इथपर्यंत आलात. आणि डोळ्यामध्ये अश्रू आणून ज्यावेळेस नंदबाबा सांगत होते, अशा तरी काही दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि मला असं वाटतं घरामध्ये अशांती आहे आणि माझ्या पुत्राची असणारी शांती करावी, नामकरण विधी संपन्न व्हावा, असं ज्यावेळेस त्याला विनंती केली त्यावेळेस त्यांनी समजून सांगितलं, नंदा तू राजा आहेस आणि तुझी आज्ञा पाळणं हे आमचं काम आहे म्हणून मी या ठिकाणी आलो, पण एक गोष्टीमधून तुला सावधान करू इच्छितो. तुला माहित असेल जो असणारा कंस आहे त्यांनी स्वतःच्या बहिणीला असणाऱ्या कारागृहामध्ये ठेवलं, यासाठी तिचा असणारा जो 8वा पुत्र आहे तिच्या असणाऱ्या पोटी साक्षात विष्णू भगवंत जन्म घेणार आहेत. असं ज्यावेळेस तेव्हापासून त्याला समजले, नगरामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारे राक्षस पाठवतो आणि असणारे जे लहान मुलं आहेत त्यांचा मृत्यू कसा होईल आणि विष्णू भगवंताचा जो या ठिकाणी जी पृथ्वीवरचा जो अवतार आहे तो कसा संपेल या प्रयत्नामध्ये आहे. आणि तुझा बालक काही दिवसापूर्वी जन्म घेतलेला आहे आणि त्याला जर असा शक झाला, त्याला जर असा संकेत आला की हा असणारा साक्षात विष्णू भगवंत आहे आणि त्याला जर ही बातमी समजली की मी गर्गाचार्य असणारा कुलपुरोहित आहे आणि मी तुझ्या पुत्राचं असणारे दोन्ही पुत्राचं नामकरण विधी केले आहे, तर तो मला दंड देईल आणि मला कारागृहामध्ये टाकेल, मला काहीतरी दंड देईल, असं या ज्यावेळेस समजून सांगितलं त्यावेळेस नंदबाबांनी सांगितलं, माझ्या जे गायीचा गोठा आहे त्या गोठ्यामध्ये असणार तुम्ही नामकरण विधी करा. याची जी असणारी जी खबर आहे ही बातमी फक्त तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, रोहिणी आणि यशोदा एवढ्यांमध्येच असणार हे राहील. नामकरण विधी तुम्ही संपन्न करा, मी संपूर्ण गोष्टीची असणारी तयारी करतो आणि जर गोठ्यामध्ये जर नामकरण विधी केला तर नक्कीच कुणाला याची असणारी खबर पोहोचणार नाही. आणि मग गायीच्या गोठ्यामध्ये ज्यावेळेस हवन सुरू केलं आणि आपल्या भाषेमध्ये त्याला शांती म्हणू शकतो किंवा नामकरण विधी म्हणू शकतो, तर मग ज्यावेळेस जे गर्गाचार्य आहेत दोन्ही बालकाला असणारं बांडीवर घेतलं. एक असणारा रोहिणीचा पुत्र म्हणजेच वसुदेवाची जी असणारी दुसऱ्या नंबरची असणारी जी पत्नी आहे रोहिणी, तिचा असणारा पुत्र त्यांनाही मांडीवर घेतलं आणि यशोदा मातेचा असणारा पुत्र त्यांनाही मांडीवर घेतलं. आणि जो बलराम आहे म्हणजे रोहिणीचा असणारा जो पुत्र आहे त्याचा असणारा आधीचा जन्म आहे म्हणून गर्गाचार्यांनी सांगितलं, भविष्यामध्ये असणारा हा नंदबाबाचा मुलगा म्हणून या नावाने ओळखला जाईल, कारण की याचं पालन पोषण तुम्ही केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, तुमच्या पुत्रापेक्षा हा वयाने मोठा आहे म्हणून याला असणारा मोठा भाऊ असं मानलं जाईल. आणि हा शांत किंवा नामलौकिक करण्याचा आहे आणि हा गुणवंत आहे म्हणून याचं नाव आपण राम ठेवूया. आणि याची असणारी जी शक्ती आहे याच्या शक्तीचा असणारा अंदाजा आतापर्यंत कुणालाच आला नाही, कारण की ते आतल्या आत असणारे स्मरण करत होते आणि गर्गाचार्य असणारा साधारण व्यक्ती नव्हता, एक महान तपस्वी होता. आणि त्यांनी अंतरंगामध्ये जाऊन त्यांनी ज्यावेळेस हे समजलं की हा साधारण व्यक्ती नाही, साक्षात असणारा विष्णू भगवंताचा जो शेषनाग आहे तो शेषनाग आहे आणि शेषनागाचं असणारे जे विष आहे
त्याची जी असणारी शक्ती आहे त्याचा अंदाजा साधारण पुरुष आणि तपस्वी कधीच लावू शकत नाही. म्हणून ज्याचा असणारा बलाची जी असणारी सीमा आहे ती आतापर्यंत कोणालाच लागली नाही. म्हणून राम आणि बल अशा असणारे जर दोन्ही शब्दाचा जर अर्थ एक केला तर नामकरण त्यांनी असं केलं की बलराम असं ज्यावेळेस नाव ठेवलं तर असणारा हा मोठा पुत्र होता. आणि असणारा जो बलराम आहे तो भविष्य काळामध्ये त्यांनी भविष्यवाणी अशी केली की पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये कुठल्याच वृक्षामध्ये किंवा कुठल्याच गायीमध्ये तो असणारा भेदभाव करणार नाही, वेगळं असणारा पाडणार नाही. म्हणून याचं असणारं जे नाव आहे ते भविष्य काळामध्ये लोक ह्याला संकर्षण या देखील नावाने उच्चारतील. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचा असणारा नामकरण विधी सुरुवात केला त्यांना असणारा चंदनाचा टिळा लावला आणि सगळ्यात सुरुवातीला गर्गाचार्यांनी बालक म्हणून दर्शन न घेता साक्षात त्रिभुवनाचा मालक आहे असं त्यांनी चरणाला असणाऱ्या डोक्याला लावले आणि नमस्कार करून भगवंताला आतल्या आत सांगू लागले, भगवंता मी इतका मोठा नाही की मी तुमचं नामकरण करू शकतो, पण आता जी तुमची अवस्था आहे आता तुम्ही बाल रूपामध्ये आहात आणि एक मनुष्यासारखं साधारणपणे अवतार घेतलेला आहे. म्हणून जर माझ्या मुखातून जर एखादी जर काही चुकीची गोष्ट निघाली तर अज्ञान म्हणून मला माफ करा. आणि ज्यावेळेस गर्गाचार्यांनी नंद बाबाला समोर बसवून सांगितलं की हा जो तुझा पुत्र आहे हा साधारण नाही, ज्या वेळेस असणार गोकुळावरती संकट येईल त्या वेळेस तुझा पुत्र एक बालक म्हणून नाही तर एक राजा म्हणून समोर जाईल आणि ते असणार संकट दूर करील. हा जो असणारा तुझा पुत्र आहे त्याचा जो वर्ण आहे तो सावळ्या कलरचा असणार हाचा वर्ण आहे. सावळा जो रंग आहे त्याला कृष्ण वर्ण म्हणलं जातं. म्हणून तुझ्या पुत्राचं असणारं नाव कृष्ण ठेवूया. हा जो असणारा तुझा पुत्र आहे तो पूर्वजन्मी असणारा वसुदेवाचा आणि देवकीचा असणारा पुत्र होता असं सांगितलं. आणि त्यावेळेस कुठंतरी जो नंद बाबा आहे त्यांना असणारं सावधान करून ते म्हणाले की हा तुझा साधारण पुत्र नाही, असं समज की साक्षात असणारा भगवंतानी तुझ्या पोटी असणारा अवतार घेतला. आणि नंद बाबाला असं वाटलं माझी स्तुती करण्याकरता किंवा मला आनंदित करण्याकरता एका चेष्टेच्या स्वरूपामध्ये बालक आहे म्हणून गर्गाचार्यांनी अशी स्तुती केली असेल. परंतु ज्यावेळेस गर्गाचार्यांनी हे खरोखर असणार सांगितलं परंतु त्यांनी चेष्टेमध्ये घेतलं की त्यांनी स्तुती करण्यासाठी सांगू शकतात. आणि जे भगवंत आहेत त्यांचा असणारा नामकरण विधी कृष्ण या नावाने केला. आणि जे वसुदेवाचा असणारा पुत्र आहे म्हणून त्यांना वासुदेवही म्हणलं जाईल. असे असंख्य नाव आहेत की भगवंताला असणारे त्या ठिकाणी त्या नावाने बोलवतात. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताचं नामकरण विधी झाला हेच असणारे श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम दोन असणारे सख्खे भाऊ या नात्याने राहत असताना ज्यावेळेस लहानपणी यांच्या बाललीला वाढत जात गेल्या, पाण्यामधून असणारे खाली उतरले म्हणजेच रांगत असणारा चरत होते. थोडीशी असणार समजायला लागलं. आणि आपण म्हणतो की काही वेळा बाळ उभं राहायला बघतं त्यावेळेस अगोदर गुडघ्यावर रांगतं आणि नंतर उभं राहायला शिकतं. तसंच जे असणारे भगवंत आहेत ते गुडघ्याने रांगत असणारे प्रत्येक असणाऱ्या महलामध्ये फिरायचे, प्रत्येक असणाऱ्या गोपिकेच्या घरामध्ये जायचे आणि रांगत असणारे श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेस असणाऱ्या बाललीला यशोदा मातेला आणि नंद बाबाला असणार संपूर्ण ज्यावेळेस कथा ही पाहायला भेटली. आणि असं म्हणतात जे असणारे वैकुंठामध्ये राहणारे साक्षात शंकर आहेत ते शंकर देखील ध्यानामध्ये बसून ही संपूर्ण असणारी जी वृत्तांत आहे ही संपूर्ण जी कथा आहे ती साक्षात डोळ्याच्या समोर आणून साक्षात विष्णू भगवंताला ही संपूर्ण लीला असणारे बघत होते की भगवंत एका साधारण बालकासारखे कसे विहार करत आहेत. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम 5 आणि 6 वर्षाचे झाले त्यावेळेस असणारे जसे मोठे होत गेले तसे असणारे त्यांनी खोड्या सुरू केल्या. पहिली खोडी अशी आहे, लहान असताना ज्यावेळेस यशोदा माता असणाऱ्या मांडीवरती घ्यायच्या तर त्यांच्या पदराला धरून ओढायचं, त्यांचे केस ओढायचे. अशा बाललीला करत असताना ज्यावेळेस ते मोठे होत गेले लहान मुलाला असणाऱ्या जवळ घ्यायचं, त्यांची असणारी खोड काढायची. जर काही घरामध्ये दह्या दुधाचे असणारे माठ असतील ते माठ असणारे मुद्दा म्हणून जवळ जाऊन फोडायचे. ज्यावेळेस असणारी आई दळण करायची त्या दळणामध्ये असणारे खडे टाकायचे.
जर विहीर असेल, मुद्दामून विहिरीच्या जवळ जायचं. यशोदा मातेला असणारे एका ठिकाणी कधीच बसू देत नव्हते, परंतु काही पर्याय नव्हता. त्याला हाणू पण शकत नाही, कारण एखाद्या बालकाला आपण हाणू शकत नाही. आणि लहान बाळाने किती कठोर शब्दाने बोलू द्या, आई वडील ते असणारी चेष्टेमध्ये घेतात आणि आपलाच पुत्र आहे असं असणारी चेष्टा करून त्या गोष्टीला नजरअंदाज करतात. ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत सावलीमध्ये दुपारच्या वेळेला असणारे पाळण्यामध्ये झोपले होते आणि यशोदा मातेने ज्यावेळेस स्तनपान करून जवळ घेतलं स्तनपान करण्यासाठी आणि घरामध्ये असणारे काम दुसरे राहिले होते, म्हणून झाडाच्या खाली एक बैलगाडीचा असणारा जो प्रकार आहे, मला तसं नाव नाही माहिती, पण ग्रंथामध्ये त्याला छकडा असं म्हणलं जातं. आता ते काय आतापर्यंत बघितलं नाही, जुन्या काळातला असणारा तो भाग आहे. आणि मग ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत त्या छकड्याच्या असणाऱ्या खाली यशोदा मातेने असणारं अंथरून टाकलं आणि आपल्या नजरेच्या समोर राहील म्हणून त्यांनी तिथं झोपू घातलं आणि श्रीकृष्ण भगवंत शांतपणे असणारे झोपलेले आहेत. आणि जो कंसाने पाठवलेला जो राक्षस आहे, तो असणारा छक्टासूर असणारा जो राक्षस आहे, त्या राक्षसाला ज्यावेळेस पाठवलं, ते राक्षस ज्यावेळेस आला आणि त्यांनी असणारे त्या राक्षसाने ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंताला पाहिलं, ते पहिल्यांदा ओळखायला नाही आले. आणि कंसाने जसं सांगितलं होतं की गोकुळामध्ये असणारा जो नंद बाबाचा जो मुलगा आहे, त्याची असणारी कीर्ती मी भरपूर ऐकलेली आहे, तो नक्की कोण आहे, तो असणारा बघू नये आणि त्याला असणारा ठार करू नये. ज्यावेळेस तो असणारा राक्षस भगवंताच्या असणाऱ्या जवळ गेला आणि जवळ गेल्याच्या नंतर ठार करणार म्हणून जवळ गेल्याच्या नंतर फक्त साधारणपणे भगवंतांनी लाद त्या असणाऱ्या रथाला फक्त पाय असणारा रथाला लावला आणि तो रथ असणारा दुसरीकडे उडून गेला. मग यशोदा मातेने पाहिलं आणि ज्यावेळेस यशोदा माता उठून श्रीकृष्ण भगवंताकडे जाणारच, तेवढ्यात वाटूळ जे असते ते एकदम जोरदार वाटूळ आली आणि त्या वाटोळीमध्ये श्रीकृष्ण भगवंताला उचलून घेतलं आणि त्या असणाऱ्या नगराच्या बाहेर नेत होता. त्यावेळेस संपूर्ण गोकुळामध्ये इतकी धूळ झाली, इतका असणारा अंधकार पसरला, कुणालाच असणारं कोणी दिसत नव्हतं. यशोदा माता ज्यावेळेस ही पाहत होती की श्रीकृष्ण भगवंताला वर उचललेला आहे आणि तो राक्षस मोठमोठ्याने आवाज करून ज्यावेळेस बाहेर पडत आहे, त्यांना असणारी चक्कर आली आणि चक्करेमुळे ते असणारे पृथ्वीवरती पडले. आणि जे श्रीकृष्ण भगवंत आहेत ते ज्यावेळेस नगराच्या बाहेर गेले, तो असणारा जो राक्षस आहे त्याचा असणारा गळा पकडला आणि गळा पकडल्याच्या नंतर इतक्या जोराने असणारे दाबलं. चिपोनिया नरडे गत प्राण केला, 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 चिपोनिया नरडे गत प्राण केला. भूमीसी पाहिला दैत्य चौहान, भूमीसी पाहिला दैत्य चौहान, चिपोनिया नरडे गत प्राण केला, चिपोनिया नरडे गत प्राण केला. भूमीसी पाहिला दैत्य चौहान, भूमीसी पाहिला दैत्य चौहान, चिपोनिया नरडे गत प्राण केला, चिपोनिया नरडे गत प्राण केला. बोलिए गोपाल कृष्ण भगवान की जय.
महामुनी शुकाचार्य महाराज की जय. जय जय श्री राधेश्याम. आणि ज्यावेळेस भगवंतांनी तृणावर्ताला असणारं नगराच्या बाहेर नेलं आणि जो असणारा तृणावर राक्षस आहे तो वाटोळीच्या असणाऱ्या स्वरूपामध्ये आलेला होता आणि त्यांनी ठरवलं होतं की असणारा बालक साधारण आहे आणि जास्त वेळ लागणार नाही याला ठार करण्याकरता, अशा भ्रमामध्ये होता. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी तसा गळा दाबला, दोन्ही असणारे जे डोळे आहेत त्यांनी तर असणारे बाहेर पडले, तो असणारा